गुन्हेगारी दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एका अशा तरुणाची हृदयद्रावक कहाणी, ज्याच्या प्रेमात, विश्वासात आणि संसाराच्या स्वप्नात इतका मोठा फसवणूक झाली की अखेर त्याला आपलं आयुष्य संपवावं लागलं। ही कहाणी आहे प्रशांत संपत शेळके यांची। स्वप्नांची सुरुवात। प्रशांत शेळके, वय 25, मूळचा पुणे जिल्ह्यातील केडगावचा। दिसायला साधा, स्वभावाने प्रामाणिक आणि अंगात अपार मेहनतीची ऊर्जा। त्याचं एक स्वप्न, छोटंसं घर, प्रेमळ बायको आणि सुखी संसार। तो भांडगाव, तालुका दौंड येथील एका खासगी कंपनीत काम करत होता। तिथेच त्याची ओळख झाली भाग्यश्री पिसे या मुलीशी। ओळख वाढत गेली आणि एका मैत्रीचं रूप हळूहळू प्रेमात बदललं। दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवू लागले। कामावरून सुटल्यानंतर चहापाणी, भटकंती, स्वप्नांची देवाणघेवाण सुरू झाली। प्रशांतने आपल्या घरच्यांना भाग्यश्रीची ओळख करून दिली। घरच्यांनी तिचा स्वभाव पाहिला आणि आनंदाने लग्नाला मान्यता दिली। दोघांचं लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडलं। एक अनपेक्षित धक्का। लग्नानंतर काही दिवस सगळं सुरळीत होतं। प्रशांतने भाग्यश्रीला आपलेसे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला। पण काही दिवसातच भाग्यश्री माहेरी गेली आणि परत आली एका लहान मुलासोबत। हा कोण? असा प्रशांतचा प्रश्न। भाग्यश्रीचं उत्तर, हा माझा मुलगा आहे। माझं आधी लग्न झालं होतं। प्रशांतला हा धक्का सहन होईना। जिच्यावर त्याने विश्वास ठेवला, जिने त्याच्यासोबत आयुष्य घालवण्याचं वचन दिलं, तिने त्याच्याकडून इतकी मोठी गोष्ट लपवली होती। नात्यात तणावाची सुरुवात। या घटनेनंतर दोघांमध्ये सतत वादविवाद होऊ लागले। प्रशांतनं प्रश्न विचारले, भाग्यश्रीच्या उत्तरात पश्चात्ताप नव्हता, उलट उद्धटपणा होता। प्रशांत मानसिकदृष्ट्या कोसळत चालला होता। त्याने घटस्फोटाचा विचार मांडला। पण यावरून भाग्यश्रीच्या घरच्यांनी त्याच्यावर दबाव आणायला सुरुवात केली। छळाची परिसीमा। भाग्यश्रीचे वडील दत्तात्रेय पिसे, सासू स्वाती पिसे आणि जावई प्रदीप नेवसे यांनी एक नवी मागणी केली। घटस्फोट हवा असेल तर 30 लाख रुपये द्यावे लागतील। हा क्षण प्रशांतसाठी आणखीनच भयावह होता। मानसिक छळ, आर्थिक मागण्या, धमक्या, त्याचं जीवन उद्ध्वस्त होऊ लागलं। त्याचं मानसिक संतुलन ढासळत गेलं। त्याच्या वडिलांनी संपत शेळके यांनी त्याचं दुःख समजून घ्यायचा प्रयत्न केला, पण प्रशांत आतून तुटत गेला होता। शेवटचा प्रयत्न। 15 फेब्रुवारी रोजी प्रशांतने बोरमनाथ मंदिराजवळील झाडीत एक व्हिडिओ शूट केला। त्या व्हिडिओत तो म्हणतो, मी आत्महत्या करतोय। माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी, सासू आणि सासरे आहेत। व्हिडिओ शूट करून त्याने कीटकनाशक प्राशन केलं आणि काही वेळातच कोलमडून पडला। मृत्यू आणि त्यानंतरची हालचाल। व्हिडिओ मित्रांना पाठवल्यानंतर एक खळबळ उडाली। प्रशांतला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। डॉक्टरांनी 15 दिवस प्रयत्न केले, पण त्याच्या शरीराने साथ देणं बंद केलं। शेवटी प्रशांतने 27 फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला। न्यायासाठी लढा। प्रशांतच्या मृत्यूनंतर त्याचे वडील संपत शेळके यांनी भाग्यश्री, दत्तात्रेय पिसे, स्वाती पिसे आणि प्रदीप नेवसे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। तपास सुरू झाला। व्हिडिओ मेसेज, फोन कॉल रेकॉर्ड्स, मेसेजेस, हे सर्व पुरावे पोलिसांनी गोळा केले। सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे। समाजासाठी एक धडा। या प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट होते, नातं खोट्या आधारावर टिकत नाही। प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सन्मान या गोष्टी प्रत्येक नात्यासाठी आवश्यक आहेत। प्रशांतसारखा प्रामाणिक आणि प्रेमळ तरुण समाजात फसवणुकीचा बळी ठरतो,
तेव्हा आपण प्रश्न विचारायला हवेत. मानसिक छळ म्हणजे नक्की काय? भावनिक ब्लॅकमेलिंग म्हणजे गुन्हा नव्हे का? खोटं बोलणं आणि सत्य लपवणं याचे काय परिणाम होऊ शकतात? प्रशांत गेलाय, पण त्याचा संघर्ष आणि वेदना समाजाच्या समोर एक आरसा ठरावा. त्याच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी अजून सुरू आहे. त्याच्या कुटुंबियांचा एकच उद्देश आहे, न्याय. आपण या प्रकरणातून काय शिकलो? कृपया आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. गुन्हेगारी दुनिया चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटू एका नव्या गुन्ह्याच्या सत्यकथेने. धन्यवाद.